या प्रशिक्षणातील अनुभव प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या मनोगताच्या माध्यमातून मांडण्यासाठी मी मंचावरती पाचारण करतो 123 बॅचचे कॅडेट PSI अमोल शिंगणे यांना. अमोल शिंगणे. कवी मनाचा राजा मी, कविता माझी राणी. कवी मनाचा राजा मी, कविता माझी राणी. शब्द माझ्या सोबतीला, प्रथम नमन माझे या मातीला. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र महाराष्ट्राच्या भूमीत आजच्या या विशेष सोहळ्यात उपस्थित सन्माननीय संचालक साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय उपसंचालक साहेब, तसेच उपस्थित सर्व आदरणीय आंतरवर्ग आणि बाह्यवर्ग प्रशिक्षक वर्ग आणि आपल्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या माझ्या सर्व प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम ज्या मातेनं स्वराज्याचं बीज आमच्या विचारात रुजवलं ती राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्या राजानं हे स्वराज्याचं दान आमच्या पदरात टाकलं ते राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजानं हे स्वराज्य आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळलं, त्याचं रक्षण केलं ते राजा छत्रपती संभाजी महाराज. त्याचबरोबर स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर झटत राहणारे संघर्ष करणारे फुले दाम्पत्य आणि ज्या माऊलीनं स्त्रियांसाठी ज्ञानाची ज्योत पेटवली ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आज त्यांची जयंती आहे. त्याचबरोबर आम्हाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रदान करणारं संविधान बहाल केलं ते क्रांतीसूर्य ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या विळख्यात पडलेल्या समाजाला जागृत अवस्थेत आणण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचं रणकंदन करून घेतलं ते राष्ट्रसंत गाडगे महाराज. या सर्व महामानवांच्या स्मृतीस मी प्रथमतः अमोल शिंगणे अभिवादन करतो. मित्रांनो, मी अगोदर आपला उल्लेख आपल्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो असा केला. त्याचं कारण असं आहे की आपण आयुष्यभर आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत असतो आणि इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करून, मेहनत करून, बिकट परिस्थितीशी लढूनच इथपर्यंत येऊन पोहोचला आहे याची मला जाणीव आहे. मित्रांनो, मीही त्यातलाच आहे. आपण बिकट परिस्थितीशी संघर्ष करून लढत राहिलो. आमचा प्रवास देखील शिखराचाच होता, फक्त मार्ग थोडा बदलावा लागला होता. कारण मनाशी माहिती होतं देवाला हात जोडून स्वस्थ बसायचं नसतं. देवाला हात जोडून स्वस्थ बसायचं नसतं. देव घडवत नाही राजा, आपणच घडायचं असतं. मित्रांनो, आपल्या मेहनतीने, आपल्या परिश्रमाने आणि आपल्या संघर्षाने आपण इथपर्यंत येऊन पोहोचला. आपलं सर्वांचं अभिनंदन. मित्रांनो, पण मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण संघर्ष केला, आपण अभ्यास केला, रात्रंदिवस झगडलो, बिकट परिस्थितीशी लढलो, परंतु फक्त आपल्या संघर्षाने किंवा आपल्या मेहनतीने आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो नाही. तर त्यामागं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आईवडिलांचा त्याग, आपल्या आईवडिलांची मेहनत आणि आपल्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट. मित्रांनो, या मायबापांबद्दल म्हणताना मला म्हणावंसं वाटतं, अरे याला किती दिलं, त्याला किती दिलं, प्राणवायू कधीच मागत नसतो बिल. अरे याला किती दिलं, त्याला किती दिलं, प्राणवायू कधीच मागत नसतो बिल. निखाऱ्यातून भीक होतो तिथं राखोडा भक्त उरतो. अरे काळीज फाटलं तरी जखम हसते आपोआप. ज्याला रडताही येत नाही ना त्याचंच नाव बाप. ज्याला रडताही येत नाही ना त्याचंच नाव बाप. तब्बल 9 महिने उलटून गेले आपण या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहोत. ज्या दिवशी आपण या अकादमीमध्ये प्रवेश केला मित्रांनो, 3 एप्रिल 2023 रोजी
त्या दिवशी हा परिसर, ही अकादमी, येथील प्रत्येक घटक आपल्यासाठी नवीन होता. प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी अपरिचित होती. परंतु आजचा दिवस असा आहे, सत्र क्रमांक 124 सोबत देखील ह्याच भावना भविष्यात तुम्हाला जाणवणार आहे. आजचा दिवस असा आहे की आपण एकमेकांच्या दुःखात कणखरपणे अगदी जिव्हाळ्याचा बंध निर्माण करून उभं राहत आहोत. याचं कारण सांगताना माझ्या लिखित मला ओळी म्हणाव्याशा वाटतात. सानिध्याचा खेळ सारा, सानिध्याचा खेळ सारा, मनांची काय चूक, ओळीत गुंपल्या शब्दांना अर्थांची काय भूक. सानिध्याचा खेळ सारा, मनांची काय चूक, ओळीत गुंपल्या शब्दांना अर्थांची काय भूक. आठवणींच्या तिजोरीत क्षण सारे साठवत जावे. प्रत्येक आंतरवर्गाचे, बाह्यवर्गाचे, विठ्ठल प्रत्येक क्षण हा आठवणींच्या तिजोरीत क्षण सारे साठवत जावे. काळ दुःखाचा असो की सुखाचा, माणसं प्रेमाची आपली आठवत जावे. माणसं प्रेमाची आपली आठवत जावे. मित्रांनो, आपण 9 महिन्यापासून या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं. या अकादमीनं आम्हाला सर एक नवा दृष्टिकोन दिला. या अकादमीत आम्ही ज्या दिवशी प्रवेश केला होता त्या दिवशी आम्ही एक भ्रमाचा भोपळा घेऊन या ठिकाणी आलो होतो. तो भ्रमाचा भोपळा असा होता की आम्हाला वाटत होतं की आम्ही पूर्वी अगोदर प्रशिक्षण केलेलं आहे, इथं काय फक्त आपल्याला हे कालावधी पूर्ण करायचा आहे. परंतु हा भ्रमाचा भोपळा पहिल्याच दिवशीच फुटून गेला. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, ज्या दिवशी बाह्य वर्गाच्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आमच्या स्क्वॉडवर आले होते ADI श्री DJ राठोड सर. रफ्तार तेज, तुझ्या कदम दौड कदम ताल. म्हणलं हा नवीनच पिक्चर दिसतो इथं. तर आपलं प्रशिक्षण पूर्वीचं काही कामी नाही. बरं, ते तर झालं. त्यानंतर सरांनी दुपारून लेक्चर द्यायला उभं केलं विश्राममध्ये आणि थोडं सुद्धा हलू दिलं नाही. आणि ज्यात मग दुसऱ्या दिवशी असे हात जाम झाले की हे खांदे पुढंच यायला तयार होईना. मग कळालं आपलं प्रशिक्षण अगोदरचं सोडून द्यायचं. आता हा नवीन अध्याय आपल्याला आता सुरू करायचा आहे. बरं, गोष्ट इथंच थांबली नाही. एक 2-4 दिवसानं स्क्वॉडची बदली झाली. चेस्ट नंबर नुसार स्क्वॉडचे बदल करण्यात आला आणि म्हटलं बरं झालं, कमीत कमी रफ्तार तेज मधून तरी सुटलो. परंतु पिक्चर तो अभी बाकी था. इधर तो नया ये पिक्चर दिखाई दिया. मुझे आपको उस खाचे में बिठाना है जहां सितारे चमकते हैं. ADI जमरे सर यांचा हा डायलॉग कानावर पडला आणि दुसऱ्या दिवशी सुरू झालं 25-25 के पास सेट होंगे. जो गिनती मिस करेगा वो अलग से 5 लगाएगा. म्हटलं झालं आता. पण मित्रांनो, या सर्व मेहनतीचं ज्यावेळेस परीक्षा देत होतो त्या गोष्टीची खरंच आठवण येत होती. जमरे सर आम्हाला नेहमी म्हणायचे, अभी हसते हसते करोगे तो एग्जाम में हसते हसते भर भर के मार्क पाओगे. आणि ते तसं खरंच झालं. ज्या मेहनतीचं इथल्या बाह्यवर्गांच्या सरांनी, सर्व ADI सरांनी आम्हाला जी शिस्त लावली त्या गोष्टीचा खरंच आम्हाला आयुष्यभर पुरेल एवढा फायदा होईल. इथल्या प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक घटकानं आम्हाला या अकादमीने एक जीवनाचा नवीन दृष्टिकोन दिला. इथल्या प्रत्येक घटकानं आमच्या आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी आमच्या पदरात टाकली. या सर्वांचे उपकार मानताना माझ्या लिखित ओळी मला म्हणाव्याशा वाटतात. वदावया तुमचे उपकार शब्द मजपाशी नाही. वदावया तुमचे उपकार शब्द मजपाशी नाही. आणि तुमच्या उपकारांची गुंफण शब्दात कराया एवढा महानही मी नाही.
वदावया तुमचे उपकार शब्द मजपाशी नाही आणि तुमच्या उपकारांची गुंफण शब्दात कराया एवढा महानही मी नाही जेवढं कळत नाही शब्दांनी तेवढं डोळ्यांनीच आज समजावलं तुमच्या आयुष्यभरासाठी दिलेल्या शिदुरीने मन स्वर्ग सुखावलं मन स्वर्ग. मित्रांनो, बाह्य वर्गामध्ये आम्हाला लाभले बहुतेक गोडे सर इथं उपस्थित आहेत. त्यांची DTS या ठिकाणी बदली झाली. एक दिवस असा होता, गोडे सरांची दुपारची कॉलिंग असली की भर उन्हामध्ये जर एक व्यक्ती हल्ला, गोडे सर मागून पाठीमागून यायचे आणि त्या एका व्यक्तीला बाहेर काढून काही नाही, सौम्य शिक्षा होती, त्या जमिनीवर हात ठेवायचे आणि तसंच 10 मिनिटं थांबायचं. एक दिवस त्याच्यात माझा नंबर लागला आणि दुसऱ्या दिवसापासून हल्लच बंद झालं, कारण की त्या उन्हानं 4 दिवस हात लाल झालेले होते. एवढी शिस्त लागली की प्रत्येक जण त्या कॉलिंगमध्ये कोणी हलायलाच तयार होईना. गोडे सगळ्यांची नजर फक्त गोडे सरांवरच. गोडे सरांचे खरंच शिस्त लावण्यात, आम्हाला ते उभं राहण्याची क्षमता निर्माण करण्यात आमच्यावर खरंच खूप उपकार आहेत. त्यानंतर आपले सर्वांचे लाडके वासेकर सर, मिस्टर परफेक्टनिस्ट. हो, वासेकर सरांना मिस्टर परफेक्टनिस्टच म्हणावं लागेल, कारण त्यांच्याकडे बहाणा चालत नाही, बहाणा अजिबात चालत नाही. वासेकर सरांनी आपली जी दीक्षांत संचलन परेड आहे ती एकदम उत्कृष्टपणे आपल्याकडून मेहनत करून, सरांनी देखील मेहनत घेऊन उत्कृष्टपणे आपल्या दीक्षांत संचलन परेडचं त्या ठिकाणी ते बसवलेली आहे. त्यानंतर बस जंगवाड सर, जंगवाड सरांचे उपकार तर खरंच आमच्यावर खूप आहे. सरांनी एकदम शास्त्रीय पद्धतीनं आमचं फिजिकल घेऊन, हो खरंच स्टेप बढाव एवढी स्टेप वाढवली की 5 किलोमीटर 2.5 किलोमीटर मारताना खरंच काहीच वाटलं नाही. सरांचे खरंच आयुष्यभर खरंच तुमचे खूप खूप उपकार आहेत आमच्यावर. आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू. त्यानंतर मला वेळेअभावी थोडं माझे शब्द हे करतो, परंतु जाता जाता मला सांगावंसं वाटेल की 123 बॅचचं खरंच भाग्यच आहे, कारण आम्हाला सहाय्यक कोर्स डायरेक्टर, असिस्टंट कोर्स डायरेक्टर म्हणून आदरणीय श्रीमती परिहार मॅडम लाभल्या. मी 4 ओळी तयार केल्या. मॅडम, खरंच या तुमच्या चरणी अर्पण करतो. मॅडम, तुम्ही आम्हाला आईप्रमाणे प्रेम दिलं. मॅडम, तुम्ही आम्हाला आईप्रमाणे प्रेम दिलं. ताई सारखी मदत केली, वृक्षाप्रमाणे सावली दिली. अडचणीत तुम्ही 9 महिने प्रत्येकाची विठू मावली झाली. नवविचारांची आम्हास दृष्टी दिली, कर्तव्याची एक नवी सृष्टी दाखवली. जबाबदारीशी जागण्याची जाण दिली, अडचणीतही कर्तव्याचं भान दिलं. आमच्या वर्तनाची आम्हास लाज दिली. मॅडम, चुकांचीही तुम्ही प्रेमानेच समज दिली. खरंच मॅडम तुम्ही आम्हास संयमाचं शस्त्र, खरंच मॅडम तुम्ही आम्हास संयमाचं शस्त्र आणि अनुभवाची ढाल दिली. या अकादमीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही जी काही शिकलो असेल ती म्हणजे
या ठिकाणी आपण आंतरवर्गात प्रशिक्षण घेतलं. त्या आंतरवर्गाच्या सर्व आता सर्वांची नावं घेणं इथं शक्य नाही, परंतु खरंच सहाय्यक संचालक असतील, विधी निदेशक असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, त्याचप्रमाणे आपले फॉरेन्सिक एक्सपर्ट आवाळे सर असतील आणि इतर सर्व घटकांचे खरंच मी आज या व्यासपीठावरून खूप खूप धन्यवाद मानतो. आणि या अकादमीमध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की या अकादमीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आयुष्यामध्ये शिकायला भेटली ती म्हणजे आपल्या कर्तृत्वाचे हात आकाशाला कितीही टेकलेले असले ना तरी पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे आम्ही संचालक साहेबांकडून शिकलो. आयुष्यामध्ये सांगायला खरंच अभिमान वाटेल की आम्ही सरांचे शिष्य आहोत. एवढा शांत, संयमी आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व आम्हास गुरु म्हणून या ठिकाणी लाभलं ते आमचं भाग्यच आम्ही समजतो. आणि मित्रांनो, जाता जाता आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे काही कर्तव्य करायचं आहे, ज्या समाजातून आपण आलेलो आहोत, ज्या लोकांमधून, ज्या परिस्थितीमधून आपण आलेलो आहोत, त्या समाजामध्ये अनेक निश्चित पडलेले घटक आजही आहेत ज्यांना आपल्या आधाराची, आपल्या मदतीच्या हाताची गरज आहे. तर या सर्व कर्तव्याच्या खटाटोपामध्ये किंवा आयुष्याच्या खटाटोपामध्ये आपल्याला जाता जाता एक गोष्ट मी सांगतो की आपल्याला जे काय आयुष्यभर एक माणूस म्हणून देखील जगायचं आहे, तर त्याबद्दल मी माझ्या लिहिलेल्या ओळी या ठिकाणी सांगू इच्छितो. स्वप्नातली ती परी प्रत्येकाच्या मनात बसते. आता परी म्हणजे फक्त परी नाही तर आपल्या इच्छा, आकांक्षा, तुमचे स्वप्न, तुमचे ध्येय. स्वप्नातली ती परी प्रत्येकाच्या मनात बसते. निद्रेतून जागी होता मन मनावरती रुजते. ध्येय झाले प्राप्त तरी मन मात्र शांत बसत नाही. भरभरून मिळाले माणसाला तरी इच्छा मात्र सरत नाही, फुलावरच्या पाखरापरी मन एका ठिकाणी थांबत नाही. स्वप्नातला तो स्वर्ग पुन्हा कधीही दिसत नाही. पैशाच्या मागे धावताना माणूस नकळत घेतो पदरात पातक आणि मग शेवटी कुणीही नसतो त्याचा सखा सोयरानातलं. स्वप्नांच्या मागे धावताना असावं वस्तुस्थितीचं भान. स्वप्नांच्या मागे धावताना असावं वस्तुस्थितीचं भान. कारण पैशाने खरीदता येत नाही माणुसकीची शान. पैशाने खरीदता येत नाही माणुसकीची शान. आणि शेवटच्या दोन ओळी, जीवनाला असावी थोडी अध्यात्मतेची जोड. जीवनाला असावी थोडी अध्यात्मतेची जोड. कारण फक्त विज्ञानानेच सुटत नाहीत आयुष्याची कोड. फक्त विज्ञानानेच सुटत नाही आयुष्याची कोड. या अकादमीमध्ये जे सर्व इतर घटक आहेत, आपले BVGचे कर्मचारी असतील, मेसचे कर्मचारी असतील, या सर्वांनी आम्हाला खरंच वेळेवर जेवण दिलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रशिक्षणार्थींना अगदी वेळेच्या अगोदर सुद्धा चहा पाजणारे आपले श्रावण मामा, सर्वांची आपल्या लेकरासारखी काळजी घेणारे श्रावण मामा, त्याचबरोबर इतर सर्व कर्मचाऱ्यांचं मी या व्यासपीठावरून पुन्हा एकदा आभार मानतो. आणि सत्र क्रमांक 124ला एक वारसा देऊ इच्छितो जो आम्ही 122 कडून घेतला होता. तो म्हणजे आम्ही वारसा घेतला लाल्या नावाच्या कुत्र्याचा, त्याला सांभाळायचा. आता आम्ही तुम्हाला एक वारसा देतोय छोटं पिल्लू सांभाळायचा. त्याचं नाव काय? सिम्बा ठेवलं. सिम्बा सांभाळायचं जबाबदारी आता आमच्या नंतर तुमच्यावर राहील आणि ती तुम्ही चांगल्या प्रकारे पार पडाल याची मला खात्री आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद.